युवासेनाचे नेते आणि नगरसेवक राज सुर्वे सध्या आमच्या सोबत आहे। राज, इथे आज महिलांना आणि सिनियर सिटीजनना स्मार्ट कार्ड तुम्ही वितरण केलेत, कशा प्रकारचे स्मार्ट कार्ड आहे, काय फायदा होणार आहे या स्मार्ट कार्डमुळे? सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी यांच्या सूचनेनुसार आज मागाठाणे मतदारसंघामध्ये आपण संपूर्ण मतदारसंघात नवीन ज्यांची नोंदणी करायची MSR TCच्या अंतर्गत मोफत मध्ये आपण हे कार्ड संपूर्ण मतदारसंघातले स्टुडंट्स आहेत, महिला मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांना आपण मोफत कार्ड वितरण इथे करणार आहोत। लहान मुली ज्या आहेत 12 वर्षाच्या वरील त्याला 50% सवलत आपण इथे करून देत आहोत। महिलांना 50% सवलत ही करून देण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 50% आणि जे 75 वर्षाच्या वरील आहेत त्यांना मोफत कार्ड वितरण आज आपल्या मागाठाणे मतदारसंघात सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाशराव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तुम्ही पण युवा आहात, जे रोहित पवार आहेत त्यांनी आरोप केले आहेत की SIR प्रकरण हा एक मोठा प्रकरण आहे, त्याच्या मोठे आरोप केले आहेत त्यांनी SIR प्रकरणामध्ये, काय सांगा? ते आमदार आहेत, त्यांना सुद्धा चांगलीच कल्पना आहे या गोष्टीची की एक ठराविक वर्षाचा कालावधी निघून गेला की पॉप्युलेशन ग्रोथ हे होत असतं आणि त्या पॉप्युलेशन ग्रोथप्रमाणे ज्या पद्धतीने सिटी डेव्हलप होते, अर्बनायझेशन होतं, गावं डेव्हलप होतात, तर तिकडे सुद्धा पॉप्युलेशनमध्ये भर पडते आणि ह्या पॉप्युलेशनची इत्थंभूत माहिती नोंदणी घेणं हे सरकारचं काम असतं आणि त्याच्यावरच पुढचे भविष्यातले जे काही धोरण असतात सरकारचे हे राबवले जातात। त्या पॉप्युलेशनचं जे काही काउंट असतो त्याच्यावर सर्व आपलं भविष्यातलं गव्हर्नमेंट कसं स्टेबलाइज होईल ते सर्व त्याच्यावर ठरतं। आपली इकॉनॉमी या पॉप्युलेशनच्या काउंटवर ठरते। म्हणून SIR जे आपण आता सध्या करत आहोत, जे सुरू आहे, त्या प्रक्रियेला मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्षांनी सपोर्ट केला पाहिजे, हे असं मला इथे बोलावं। ती परिच्छेद गैरप्रकार झाल्याचे आरोप रोहित पवारने केले आहेत, त्याच्यावर आता सर्वात आपण जर सोशल मीडिया बघत असाल, न्यूज चॅनल्स बघत असाल, तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स ह्या नीटचं असेल, CET असेल, ह्या प्रत्येक गोष्टीवर आता अत्यंत कडक कायदा हा करण्यात आलेला आहे। 5 कोटीपासून ते 7, 8, 10 वर्षाचा तुरुंगवास ते 10 कोटीपर्यंतचा हे जर कोणी मोडलं तर त्यांना भरपाई करावी लागेल आणि तुरुंगवासही भोगायला लागेल, असे कडक नियम बनवलेले आहेत। तर मला असं वाटतं भविष्यात हे निश्चितपणे स्मूथली रेग्युलराईज होईल। दिल्लीमध्ये आंदोलनानंतर तुम्ही जे JNG आहे आपले मुंबईचे, त्यांना भेटणार आहेत का? भेटल्यानंतर कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहेत, काय सांगा? जेनझीजना भेटतोय आपण आणि मी तुम्हाला विशेष म्हणून सांगेन की एक युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेनेचा सचिव म्हणून त्याच्या नाते आम्ही जेनझीसाठी मी सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे, त्यांना भेटून निवेदन केलेलं आहे की येत्या ऑक्टोबरमध्ये ही जी जेनझी मुलं आहेत, हे जे मिलियनर्स आहेत, यांच्यासाठी आपण सर्वात मोठा मुंबईमध्ये एक जॉब फेअर घेऊया, जेणेकरून या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाला तर त्यांचं देखील घर हे जेनझी चालवू शकतील, अशा पद्धतीचा आम्ही उपक्रम जेनझीसाठी घेणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।